पुनर्विकास करण्याचे दोन मार्ग, एक साधा सोपा सुटसुटीत आणि एक थोडासा विचार करायला लावणारा. साधा सोपा सुटसुटीत म्हणजे आपली सर्व जबाबदारी कोणातरी एका बिल्डरकडे टाकावी आणि मग त्याच्याकडून आपली इमारत बांधकाम करून द्यावी आणि अगदी अस्सल मराठी विचाराचे आपण असल्या कारणाने आणि मध्यम वर्गाचे असल्या कारणाने आपल्याला इतकं मिळालं की समाधान करावं, मग त्यातून त्याला काय मिळतं हा विचार करू नये, ही एक संकल्पना आणि भावना. आणि त्यातून आपण कधी लुटले जातो हे अनेकांना कळत नाही आणि अनेक जण बऱ्यापैकी लुटले गेलेले आहेत. मुंबईचे ची उदाहरणं जर दिली तर 5,600 काहीतरी प्रकल्प आज अडकलेले आहेत. चेंबूरमध्येच 140 प्रकल्प अडकलेले आहेत विविध ठिकाणी आणि या प्रकल्पांमध्ये 1,25,000 म्हणजे काल जी मी माहिती घेतली 1,25,928 का काहीतरी कुटुंब ही घरात राहत असलेली बेघर झालेली आहेत आणि त्यांनी ज्या बिल्डरांवर विश्वास ठेवला त्या बिल्डरांनी त्यांचं भाडं जे पहिला हप्ता दिल्यानंतर जे भाडं देणं देखील बंद केलेलं आहे आणि आज त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांनी कुठे जावं असं आहे. माहीमचे मी देशपांडे काकांचं उदाहरण देऊ शकतो की ते स्टेट बँकेत ब्रांच मॅनेजर होते आणि त्यांची इमारत पुनर्विकासाकरता घेतली गेली आणि पुनर्विकास तर झालाच नाही पण भाडी बंद झाली आणि माहीमसारख्या ठिकाणी 70-80 हजार रुपये भाडं मिळणार या आशेनं ते राहिले. भाडं बंद झाल्यानंतर त्यांच्या 50,000 रुपयाच्या पेन्शनमध्ये काही ते भाडं त्यांना परवडलं नाही. सुरुवातीला मुलांकडून त्यांच्याकडून पैसे घेऊन चालवण्याचा प्रयत्न केला पण नंतर लक्षात आलं की पैशाचं सोंग काढता येत नाही. सध्या देशपांडे काका माहीमच्या कोळीवाड्याच्या झोपडपट्टीत एका झोपडीच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत आपल्या पत्नीसह राहतात. तर अशी परिस्थिती अनेकांची झालेली आहे. माझ्या जवळच्या अनेक नातेवाईकांची अशी परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती इतरांची होऊ नये म्हणून हा अट्टहास लोकांना जाऊन समजावणं. ह्या उपर जर कोणाला खड्ड्यातच जायचं असेल तर मी माझं कर्तव्य केलं इतकं मला समाधान की बाबा तुम्ही खड्ड्यात जातात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. इतकं करून ते जर खड्ड्यात गेले तर मग त्यांचं नशीब आणि ते. पण मी जे सांगितलं पाहिजे ते मी न सांगितल्यामुळे ते खड्ड्यात गेले तर त्याचा पापाचा थोडाफार वाटा माझ्यावर येईल या भीतीनं मी जिथे जिथे लोकांवर अन्याय होतोय असं मला वाटतं किंवा लोक सांगतात तिथे जाऊन या सर्व गोष्टींची संकल्पना देतो. बिल्डरच्या योजनेमध्ये आपण जात असताना आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. तर ते गैरसमज थोडक्यात आपण दूर करावेत आणि मग पुढे जावं. गैरसमज नंबर 1, 1000 लोकांना जर विचारलं की इमारत कोण बांधतं तर त्यापैकी 970-980 लोक म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, ओबेरॉय बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असं म्हणतात. ठेकेदार बिल्डिंग बांधतो, बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. म्हणजे मनामध्ये कोणतेही गैरसमज असू नये म्हणून या गोष्टी अगदी साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे
बिल्डिंग बांधण्यासाठी ठेकेदाराची आवश्यकता असते, बिल्डरकडे जायला लागतं असं नाही. अनेक जण बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये गफलत करतात, तफावत करतात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग बांधायला नेमावा, त्याऐवजी आपण बिल्डर बांधतो. बिल्डरचं काम म्हणजे ओघानं सांगेन की मी देशातल्या 5 टॉप बिल्डर पैकी 2 बिल्डरकडे नोकरी केली आहे आणि बऱ्यापैकी पगार घेतलाय आणि बऱ्यापैकी मोठ्या पदावर नोकरी केली आहे. आणि हे जे बिल्डर जगात चांगले मानले जातात आजही, आणि ते कॉर्पोरेट आहेत, म्हणजे त्यांचा मेन धंदा हा बिल्डर नाही, मेन धंदा इतर आहे. त्यांच्याकडे बऱ्यापैकी म्हणजे 4 फिगर, 5 फिगर, 6 फिगर असे पगार घेतलेले आहेत. त्यामुळे बिल्डर काय करतात हे मला कोणी सांगण्याची गरज नाही. म्हणजे त्यांच्याकडे 5-10 वर्ष काम केलेलं असल्या कारणाने वेगवेगळ्या बिल्डर्सकडे मला त्यातली पूर्ण माहिती आहे. तसंच 5 वर्ष बिल्डरांना फंडिंग करणारी जी व्हेंचर कॅपिटल फंड आहे, देशातल्या सर्वात मोठी व्हेंचर कॅपिटल फंड, जे देशातल्या सर्व बिल्डरना मेन फंडिंग करणारी संस्था आहे, या संस्थेवर प्रमुख सल्लागार म्हणून मी 5 वर्ष काम केले. त्यामुळे बिल्डरांना जे पैसे देतात त्यांना बिल्डर काय सांगतात आणि बिल्डरच्या बोर्डावर असताना बिल्डर काय कामं करतो, या सर्व गोष्टींचं म्हणजे फ्रॉम ऑल साइड्स ऑफ द टेबल सर्व गोष्टी मला नीट माहिती आहे. त्यामुळे मी जे बोलतोय ते विचारपूर्वक, अनुभवानं आणि खरे बोल जे आहेत ते तुमच्या समोर मांडतोय. त्यामुळे बिल्डर बिल्डिंग बांधत नाही हा एक गैरसमज बाजूला. दुसरा गैरसमज की बिल्डर स्वतःचे पैसे टाकून पुनर्विकास करतो. कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे टाकून पुनर्विकास करत नाही. प्रत्येक बिल्डरकडे एक SPV नावाची एक असते, स्पेशल पर्पज व्हेइकल. प्रत्येक नगराच्या पुनर्विकास, मग 10 जणांची बिल्डिंग असो, 50ची असो, 100ची असो का 200ची असो, त्या पुनर्विकासाकरता वेगळी कंपनी असते. आपल्याला फक्त बिल्डरचं नाव सांगितलं जातं, पण पुनर्विकास करणारी जी ऍक्च्युअल कंपनी असते ती वेगळी असते. होल्डिंग कंपनी बिल्डरची असते आणि SPV हा पुनर्विकास करत असतो. आणि SPV मध्ये बिल्डरच्या खिशातले पैसे नसतात, पैसे बाजारातले असतात. त्यामुळे कोणाच्या मनामध्ये असं असेल की बिल्डर स्वतः पैसे काढतो आणि स्वतःच्या खिशातले पैसे नाही, तो तुमच्याकडून संमती मिळवतो किंवा DA वर सह्या घेतो आणि त्या सह्या, तुमच्या सह्यांची किंमत जी तुम्हाला आयुष्यात कधीच कळली नाही ते त्याला कळलेली असते आणि त्या सह्या बाजारात तारण किंवा गहाण ठेवून तो बाजारात पैसे उचलतो. तुमच्या नावाचे पैसे तो उचलतो. कदाचित तुमच्या नावाचे पैसे आत्तापर्यंत उचललेही असतील, मला याविषयीची पूर्ण माहिती नाही, पण ही पद्धत आहे. त्यामुळे बिल्डर स्वतः कधीच स्वतःचे पैसे प्रोजेक्टमध्ये टाकत नाही. आणि इमारत पूर्ण झाल्यानंतर बिल्डिंग ज्या वेळेला बोलायला लागते, म्हणजे त्याचे डिफेक्ट्स बाहेर येतात, तोपर्यंत ती SPV बंद झालेली असते. त्यानंतर तुम्ही कोर्टात जर गेलात तर ती कंपनी बंद झाल्यामुळे त्यांच्यावर आपण केस करू शकत नाही आणि हा माणूस पूर्णपणे मोकळा होतो. दरम्यानच्या काळात एक छोटीशी गोष्ट सांगायची राहून गेली की गेल्या 4-1 वर्षात भारतातल्या लाखाहून अधिक बिल्डरांनी भारतीय सिटिझनशिप सोडून परदेशाची सिटिझनशिप घेतलेली आहे. विशेष ज्यांनी सार्वजनिक बँका आणि पब्लिक कडून जे कर्ज घेतलेले आहेत आणि ते कर्ज त्यांच्या ॲसेट्सपेक्षा खूप अधिक आहेत, अशा अनेकांनी सिटिझनशिप घेतलेली आहे. काही जणांनी ड्युअल सिटिझनशिपचे कंट्री, कारण
क्रिमिनल केस जर झाली तर मग आमची सिटिझनशिप त्या देशाची आहे म्हणून ते पळून जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर ऍक्शन घेण्यामध्ये काही कंट्रोल. म्हणजे आपल्याला चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या यांची नावं माहीत आहेत पण बिल्डरांची नावं माहीत नाही. आपल्याला एक सांगतो की ज्या बिल्डरचं सगळ्यात मोठं नाव आहे ते शापूरजी पालनजी. हे भारताचे सिटिझन नाहीत, हे आयर्लंडचे सिटिझन आहेत आणि शापूरजी पालनजींच्या अध्यक्षतेखाली जी बिल्डरांची समिती होती त्या समितीनं 450 बिल्डरांना आयर्लंडची सिटिझनशिप भारतीय दूतावासाच्या साक्षीनं आणि त्यावेळचे आयर्लंडचे पंतप्रधान जे भारतीय होते त्यांच्या उपस्थितीत ती मिळवून दिली. आता या सगळ्यांची कुंडली जर काढली तर किती पैसे त्यांनी तिथे ट्रान्सफर केले हे कळतील, पण कोणाला लुटले हे मात्र आपल्याला कळणार नाही. तात्पर्य हे की बिल्डर स्वतःचे पैसे काढत नाही, आपल्या जमिनीवर जे सोनं आहे ते लोकांना दाखवून, आपल्या सया दाखवून या जमिनीवर कोट्यावधी रुपये बिल्डर काढत असतो. हे आपल्याला माहीत नसतं आणि हा गैरसमज असतो. त्यामुळे हा दुसरा गैरसमज निघाला. तिसरा गैरसमज असा की बिल्डरकडे दिलं म्हणजे काय झालं ना, प्लॅन आपला उत्तम. मी आर्किटेक्चरमध्ये प्लॅनिंग हा विषय 25-30 वर्ष शिकवतोय. पेपर सेट करतो, करेक्ट करतो. आत्ताच आपल्या एका सदस्यांनी सांगितलं की त्यांची बहीण आर्किटेक्चर करत असताना त्यांच्या थिसिसला इव्हॅल्युएशनला मी आलो. अनेक जण मी इव्हॅल्युएशनला आलो हे कळल्यावर ड्रॉप घेतात की हा असे प्रश्न विचारेल की मार्क काही जास्त मिळणार नाही. आता त्यापैकीच त्या होत्या की नाही मला माहित नाही, पण टफ इव्हॅल्युएटर म्हणून माझं नाव हे. त्यामुळे ह्याविषयी थोडीफार माहिती आहे. बिल्डराचा प्लॅन माझ्या कोणत्याही विद्यार्थ्यानं कॉपी केला तर त्याला प्लेजरिझम म्हणून त्याच्यावर कारवाई करणं तर ठीकच आहे, पण ऑन मेरिट्स ते प्लॅन चांगले नसतात. त्यामुळे 25 मार्क, 100 मध्ये 25 मार्कापेक्षा अधिक मार्क बिल्डरांचे प्लॅन जे कॉपी करतात त्यांना सर्वसाधारणपणे मिळत नाहीत, देत नाही. कारण बिल्डरांचा प्लॅन करण्यामागे हेतू हा बिल्डरला अधिकात अधिक फायदा कसा मिळावा हा असतो. तिथे राहणाऱ्या रहिवाशांना उत्तम प्लॅनिंग द्यावं हा हेतू कधीच नसतो. आणि या हेतूविषयी आपण कधी त्यांना चॅलेंज करत नाही. त्याला काय मिळतं ते आपल्याला काय करायचं, आपल्याला घर नगास नग म्हणजे घरास घर तसं आपल्याला मिळालं म्हणजे विषय संपला असं आपल्याला सर्वसाधारणपणे वाटत असतं. आणि हा गैरसमज आपला असतो आणि तो गैरसमज दूर व्हावा की बिल्डरचा प्लॅन हा उत्तम नसतो, किंबहुना सुमारही नसतो, बिलो ॲव्हरेज असतो. त्यामुळे बिल्डरनी दिलेला प्लॅन हा चांगला असतो हे ज्यांना वाटतंय त्यांना. म्हणजे मी पेंटिंग करतो त्यामुळे मॉडर्न आर्टच्या गॅलरीमध्ये आम्ही अनेक सिनियर पेंटर्स जाऊन गपचूप तिथे आलेल्या लोकांनी पेंटिंग्स बघताना पाहत असतो. आपल्याला माहीत असतं की यापैकी 99% लोकांना हे पेंटिंग कळलेले नाहीत, पण अनेकांना आपल्याला कळत नाही हे सांगण्याची हिंमत नसते. त्यामुळे पेंटिंग आधी जवळून बघणार, लांबून बघणार आणि मग सोबतच्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणणार काय सुंदर आहे. जर सुंदर आहे म्हटल्यावर का सुंदर आहे असं कोणी विचारत नाही, आवडलं नाही म्हटलं तर का आवडलं नाही म्हणून विचारतं. त्या पद्धतीनं बिल्डरचा प्लॅन ज्यांना कळत नसतो त्यांना तो चांगला वाटतो, कारण त्यांना कळत नसतं आणि त्यांच्या मार्फत ज्यांना तो प्लॅन विकला जातो त्यांनाही कळत नसतं. त्यामुळे एक तज्ज्ञ म्हणून किंवा प्लॅन कळणारा माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो की बिल्डरचं प्लॅन हा आपल्या करता नसतो. अनेक वेळेला रिडेव्हलपमेंटच्या योजनांमध्ये बिल्डरनी दिलेला प्लॅन मध्ये
मूळ जे रहिवाशी असतात त्यांना सर्वसाधारणपणे कदाचित सर्वंट्स क्वार्टर वजा कुठेतरी त्या प्लॉटच्या एखाद्या कोपऱ्यात त्यांच्या इमारती बांधल्या गेलेल्या असतात आणि विक्रीच्या इमारती फार प्रामुख्यानं म्हणजे चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही जिथे रिडेव्हलपमेंट झाली आहे सेलेबल बिल्डिंग पहा चकाचक आणि त्याच्या मागून म्हणजे आईच्या पदराच्या मागे जसं लाजणारं मूल असं गपचूप मागून पाहुण्याकडे बघत असतं तसं कुठेतरी मागे आपली इमारत त्याचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असतात त्याच्या सर्व गोष्टी वेगळ्या असतात त्याची क्वालिटी वेगळी असते त्यामुळे आपल्याच इमारतीत दुय्यम दर्जाचं स्थान घेऊन सेकंड क्लास सिटीजन आपल्याच इमारतीत राहणं हा बिल्डरांचा उद्योग असतो अनेक ठिकाणी असं झालेलं पाहिलेलं आहे त्यामुळे बिल्डरांचा प्लॅन हा कधीच उत्तम नसतो आता बांधकामाची क्वालिटी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि IIT मुंबईने माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि जिथे पुनर्विकास बिल्डरांनी केला त्या अनेक बिल्डिंगीच्या रिडेव्हलप्ड बिल्डिंगींच्या ओरिजिनल बिल्डिंगींचा आम्ही सर्वे केला आणि जवळपास 97% इमारती या C किंवा -C आणि अगदीच काही ठराविक B किंवा -B या कॅटेगरीच्या पुनर्विकासाच्या निघाल्या स्ट्रक्चरल कॅल्क्युलेशन्स कोर वगैरे ज्या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास केला तर बिल्डरांनी दिलेल्या बिल्डिंगी कन्स्ट्रक्शनच्या क्वालिटीत देखील उत्तम असतात असा ज्यांचा समज आहे तो समजही काढून टाकावा म्हणजे बिल्डर बिल्डिंग बांधतो हे चुकीचं आहे बिल्डर स्वतःचे पैसे देतो हे चुकीचं आहे बिल्डर उत्तम प्लॅन देतो हे चुकीचं आहे बिल्डर चांगल्या क्वालिटीचं बांधकाम देतो हे चुकीचं आहे आणि पाचवं की बिल्डर वेळेवर देतो ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मला देण्याची गरज नाही कारण लोकांना माहित आहे की कोणताच बिल्डर वेळेवर सांगितलेली वेळ कधीच पाळत नाही आणि एकदा 2 वर्ष त्यांनी एक इंग्रजीत म्हणणं आहे की वेन अ पॉलिटिशियन सेज येस इट मीन्स परहॅप्स वेन ही सेज परहॅप्स इट मीन्स नो इफ ही सेज नो देन बेटर बी केअरफुल ही इज नॉट अ पॉलिटिशियन तर तशा पद्धतीचा हा एकंदरीत प्रकार आहे त्यामुळे बिल्डरनी 3 वर्ष म्हटली की 6-8 वर्ष बिल्डरनी 4 वर्ष म्हटली की 10 वर्ष आणि बिल्डर 4 वर्षापेक्षा अधिक म्हटलं तर घर मिळेलच याची काही खात्री